यशश्रीची हत्या धारदार कोयत्यानेच केली. आरोपी दाऊद शेखची पोलिसांपुढे कबुली. गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी घरातून बाहेर पडलेली यशश्री संध्याकाळ झाली तरी घरी न आल्याने आईवडिलांनी तिची हरवल्याची तक्रार उरण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. दिनांक 27 जुलै रोजी उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील सुनसान जागेत यशश्रीचे प्रेत सापडले आणि तेव्हापासून उरण पोलीस व नवी मुंबई पोलीस यशश्रीच्या या हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे यशश्रीचा संशयित आरोपी दाऊद शेख यास पकडले आणि पनवेल पोलीस स्टेशनला त्याला आणण्यात आले. पोलिसांच्या तपासादरम्यान निष्पन्न झाले की यशश्रीच्या हत्येसाठी दाऊद शेखने धारदार कोयत्याचा वापर केला. तिची हत्या केल्यानंतर त्यांनी यशश्रीचा मोबाईल रेल्वे प्रवासात उरण बेलापूर दरम्यान फेकल्याचीही कबुली दिली आहे. दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याची अधिक चौकशीही सुरू आहे. लग्नासाठी नकार दिल्याने यशश्रीची धारदार कोयत्याने निर्घृणपणे हत्या केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच हत्येनंतर घटनास्थळापासूनच जवळच असलेल्या उरण स्थानकातून रेल्वेने पलायन केले व कळंबोली येथे जाऊन त्याने कर्नाटकला जाणारी बस पकडली. या दरम्यान त्याने मित्राकडून 1000 रुपयेही मागून घेतले होते. गुन्हा केल्यानंतर प्रवासादरम्यान हत्येसाठी वापरण्यात येणारा धारदार कोयता आणि यशश्रीचा मोबाईल उरण बेलापूर दरम्यान रेल्वेतून फेकून दिल्याची कबुली दाऊदने दिली आहे. पोलिसांना तो कोयता शोधून काढला आहे, मात्र अद्यापही मोबाईल सापडला नाही. परंतु यशश्रीचा मोबाईल सापडल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याची माहिती न्हावा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिली आहे. महामुंबईसह तृप्ती भुईर, उरण.